अजब रमा राघवची जोडी। म्हणजे तू मला आता कधीच भेटणार नाहीयेस का? मला माफ कर, मी नाही भेटू शकत तुला। उत्तम उत्तम गजाननराव, हे तुम्ही फारच उत्तम केलं आहे। ओके फाईन, तू मला भेटायला येऊ शकत नाहीस ना, तर मी येते तुला भेटायला घरी। रमा, तू या घराचा उंबरठा जरी ओलांडलास ना तरी आबा या घरात परत कधीच येणार नाहीत। ते संन्यास घेतील असं म्हणाले तर रमा, तू ह्या घरी येण्याचा विचार मनातनं काढूनच टाक। अगं अरे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तुला भेटल्याशिवाय नाही राहू शकत, हे कळत नाहीये का तुला? रमा, मी आबांना दिलेलं वचन मोडू शकत नाही हे तुला का नाही कळत आहे? रमा ऐक ना, हॅलो। आय नो, प्रेमभंगाचं दुःख सहन करणं इतकं सोपं नाही, बट यू नो इम्पॉसिबल सुद्धा नाही। रमाला यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल, but I'm very sure everything will be all right soon. काय झालं रे, तुझ्या डोळ्यात पाणी? आजी, मी रमाला आबांना दिलेल्या वचनाबद्दल सांगितलं। ती मला भेटायचा हट्टच धरून बसली होती ना, तिला भेटता येणार नाही असं म्हणाल्यावर रडायला लागली ती। माझं काही ऐकून घेण्याआधीच फोन कट केला तिने। आजी, रमाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय ग, आणि मला नाही सहन होतंय। मला त्रास तर तुलाही होतोय ना, तू ना फार भोळा आहेस, साधा आहेस, अगदी या जगात असं वागून नाही चालत। तू म्हणून माहितीये ना, मऊ लागलं तर लोक कोपरानं खणायला लागतात। म्हणजे तुम्ही सरळ साधे असलात तर लोक तुम्हाला आपल्या तालावर नाचवतात। अर्जुनाची गोष्ट आठवते ना, त्यांनी असंच दोन्ही बाजूचा विचार न करता डोळे झाकून वचन देऊन टाकलं, आणि मग तोही तुझ्यासारखाच धर्मसंकटात सापडला। अगं आजी, पण मी आबांचा अनादर कसा करणार होतो? राघवा, तू काय म्हणाला होतास? तुला जितके महत्वाचे आबा आहेत तितकीच महत्वाची रमाई आहे। पण मग त्या दोघांच्या वागण्यामध्ये कोणाचं वागणं योग्य आहे, कोणाचं अयोग्य आहे ह्याचा विचार केलास? गजानन त्याच्या रागापायी सारासार विचार करू शकत नाहीये, आणि तू प्रेमामुळे तू आबांना वचन दिलंस खरं, मुलगा म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलंस, पण रमाबद्दलच्या तुझ्या कर्तव्याचं काय? आपण आबांना वचन देताना रमावर अन्याय करतो का ह्याचा विचार तू करायला हवा होतास। आजी, मला कळत आहे, पण बहुतेक उशीर झाला या सगळ्याला। नाही बाळा, अनवधानाने झालेली चूक दुरुस्त करायला कधीच उशीर होत नाही। अश्विनी, अश्विनी आज मी इतकी आनंदात आहे, इतकी आनंदात आहे की काय सांगू। मला सुद्धा तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे। सांगा। पण तू आधी। बर बाबा, हा, मी राघवराव आणि आजींचं बोलणं चोरून ऐकलं बाबा। बाबा, राघवराव आजीला म्हणत होते की काकांनी दिलेलं वचन राघवरावांना पाळावंच लागणार आहे, म्हणजे राघवराव त्या गुळाच्या ढेपीला भेटणारच नाही बाबा। आणि बाबा, राघवरावांनी ते रमाला फोनवर सांगून टाकलं की रमा म्हणे रडत रडत फोनच कट केला तिने।
आनंदाची बातमी? अगं तू तर राघवनं आजीला जे सांगितलं ते ऐकलं, पण मी प्रत्यक्ष तो 100 नंबरी फोन कॉल ऐकलेला आहे. वाटलं काय तुला? राघव रमाशी बोलत असताना मी दाराबाहेरून चोरून ऐकत होतो. त्याने रमाला सांगितलं की मी आता तुला भेटू शकणार नाही. चला चला चला, तुझ्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं. काय हो बाबा? काय हो बाबा, आता सगळे अडथळे दूर झालेले आहेत. आयुष्यभर पै पै करून जो पैसा आता मी जमवलाय ना, तो आता वापरायची वेळ आलेली आहे. तुझं लग्न असं करीन ना की सगळ्या नाशिकला पुढची 50 वर्ष ते लक्षात राहील. हो बाबा. आणि बाबा मी की नाही लग्नात खूप 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 खरेदी करणार आहे. दागिने, साड्या, बाबा मी लग्नात पैठणी नेसणार, पैठणी. आणि तेही खऱ्या सोन्याच्या जरीची पैठणी. पण बाबा यावेळी अजिबात काटकसर चालणार नाही या. बेटा अगं तू हिरे माणकांची साडी जरी मागितलीस ना तरी तुझा हा बाप ती देणारच. चला चला, तू खरेदीच्या यादीला सुरुवात कर आणि मी लग्नाचा सर्वात जवळचा मुहूर्त काढतो. काय बाबा? रमा, रमा काय झालंय? हा पवित्रा आंटी, राघव म्हणाला की त्याने अंकल गुरुजींना वचन दिलं की तो इथून पुढे काही त्यांच्या मनाविरुद्ध नाही करणार. म्हणजे आता तो मला भेटणारही नाही. म्हणजे तो तुला कधीच भेटणार नाही, तुझ्याशी लग्नही करणार नाही असं वचन दिलंय का त्यांनी? तो म्हणाला की अंकल गुरुजी परत येईपर्यंत तो मला भेटणार नाही. अच्छा, म्हणजे ते परत येईपर्यंत ना? म्हणजे हा काहीच दिवसांचा प्रश्न आहे ना? काहीच दिवसांचा नाही, खूप दिवसांचा. अंकल गुरुजी परत आल्यावर सुद्धा आम्हाला काही भेटू देणार नाही. माझं लग्न सारखं राघवशी झालं नाही तर माझ्या लाईफचा काहीच अर्थ उरणार नाही. मी राघव शिवाय राहूही शकत नाही आणि जगूही शकत नाही. रमा, असा वेड्यासारखा विचार करायचा नाही. काय बोलतीस तू? हे राघवने दिलेलं प्रॉमिस तर कधीच मोडणार नाही. आणि मला तर असं वाटतंय की राघवने माझ्याशी लग्न करायचा विचार बदलला नसेल ना. अगं कुठून कुठपर्यंत जाऊन पोहोचतेस? हे बघ माझ्याकडे बघ. राघव असं काहीही करणार नाही. आणि मुळात तू हे सगळे विचार असे थांबव बरं, तुला त्यामुळे जास्त त्रास होतोय. आणि तू एक काम कर ना, तू डॅडला कन्व्हिन्स कर ना. म्हणजे डॅड अंकल गुरुजींना नक्की कन्व्हिन्स करू शकेल आणि त्याला फक्त तू कन्व्हिन्स करू शकते. प्लीज. तिच्या फ्युचरचा विचार माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तिच्या भविष्याशी मी कोणालाही खेळू देणार नाहीये आणि माझा निर्णयही बदलणार नाहीये. तू करशील ना? तू करशील ना कन्व्हिन्स डॅडला? हा आजी कशा आहात तुम्ही? आणि राघव कसा आहे असंच विचारायचंय ना? तो नाहीये बरा, अगदी सैरभैर झालाय, काही सुचत नाहीये त्याला, जेवत खात नाहीये धड. आणि तुझी तशीच अवस्था आहे ना? हो आजी. आता ना मला डोळ्यासमोर फक्त काळोख दिसतोय. ठमे, पण तो काळोख कधी कायमचा टिकत नाही. रात्रीनंतर पहाट होतेच. कुठून तरी प्रकाशाची बारीक तिरीप येते आणि हळूहळू सगळं उजळून जातं. आजी, आमच्या सोबतही असं होईल का हो? अगं म्हणजे काय, होणारच. मी आहे ना खमकी. तुमच्या भविष्यात काळोख असणार नाही, फक्त उजेडच उजेड असेल याची खात्री करून घे. आता आधी डोळे पुस बरं. अजिबात रडायचं नाही आणि घाबरायचं पण नाही. सगळं छान आहे. म्हणजे रमा राघवला आजींचा भक्कम पाठिंबा आहे. आता दोघांना एकत्र आणण्यासाठी मी आजींचीच मदत घेते, तरच रमाच्या चेहऱ्यावर मला परत हसू दिसेल. राघवा,
फुलं देतोस का रे आणून तिकडची? राघवा, फुलं देतोस का? हा. राघवचं कुठेच लक्ष नाही, मनात फक्त रमाचाच विचार असता. आता ह्यातून मार्ग कोण दाखवेल? आत येऊ का? अरे पवित्र, अहो या ना, या. या इथे कशा काय बोलायला आले असतील? नमस्कार. काय कशा आहात आजी तुम्ही? मी बरी आहे. गिरीशराव कसे आहेत? त्यांचा पाय कसा आहे? हो हो बरे आता. अहो, तुम्ही उभ्या का? या ना इथे बसा. हो. सॉरी, मी काहीच न कळवता आले. काही हरकत नाही, चालेल. तुम्ही इथे का आलात? अश्विनी, आजी, यांचा आपल्या घराशी असलेला संबंध सगळा संपलाय हो. आणि तुम्हाला काय वाटलं काका इथे नाहीये तर तुम्ही मनमानी कराल? तसं काही होणार नाहीये. आणि तुम्ही इथे आल्याचं काकांना समजलं ना तर काय होईल याची कल्पना सुद्धा करू शकणार नाही तुम्ही. अहो तू जाऊ दे. बाबा आत्ताच्या आत्ता बाहेर या. अश्विनी, शांत राहा जरा. दरवेळा आता ताईपणा करायची गरज नाही. काय 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 झालं? बाबा आत्ताच्या आत्ता काकांना फोन लावा. अहो एक मिनिट, हे काय चाललंय सगळं? हे बघा, अश्विनीचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका. आत्या, हो असं काय म्हणताय तुम्ही? आणि राघवराव, हे सगळं तुम्हाला तरी पटतंय का हो? हो, तुम्ही तुमच्या वडिलांना शब्द दिलाय ना की त्यांच्या मनाविरुद्ध इथे काहीच होणार नाही म्हणून. हे सगळं काय आहे? तुम्ही ताबडतोब यांना इथून निघून जायला सांगा. मीच सांगते. तुम्ही बघत का उभं राहिलात? निघा इथून. आमच्या घरातून आजी, तुम्ही या. चुप, एकदम चुप. खूप दिवस बघते तुझी थेरं. आधीच करायला पाहिजे होतं मी हे. घरातल्या पाहुण्यांची असं वागतात. या घरात अतिथीला देवासमान मानलं जातं आणि तू त्यांचा अपमान करतेस. तुम्ही माझ्या मुलीवर हात कसा उगारलात? काय चुकीचं केलंय तिने? गजानन रावांनी तुमच्या समोर मला हा अधिकार दिलेला आहे. या घरामध्ये जर का काही गैर वागत असेल तर ते सांगणं तिचं कर्तव्यच आहे, नव्हे तो तिचा अधिकारच आहे. माधवा, मला अक्कल शिकवण्याची मजल गेली तुझी. अरे हक्क आणि कर्तव्य एका नाण्याच्या दोन बाजू ते ठाऊक आहे मला. तू शिकवायची गरज नाहीये. मुलीला वाढवणं म्हणजे नुसतं जेवा खायला घालणं नसतं. तिला संस्कार द्यायचे असतात, तिला रीतभात शिकवायची असते, पण ते तू विसरलास. घरात आलेल्या पाहुण्याची असं वागलेलं मी खपवून घेणार नाहीये. आजी, तू शांत हो. असं कर, तू पवित्रा मॅडमना घेऊन आज जा. अश्विनी जिथे आहे तिथे यांनी न थांबलेलंच बरं. अश्विनी जिथे आहे तिथे थांबायचंय कोणाला? पवित्राताई, आपण दोघी आज जाऊया. शालिनी, आम्ही दोघी खोलीत बसतोय, आमच्यासाठी चहा घेऊन ये. हो. पवित्रा मॅडम नेमक्या कशासाठी आल्या असतील? पवित्रा जरा बाहेर येतेस का ग? गिरीश, काही हवंय का तुला? मला सांग, मी आणते.
ए अगं आरुषी, आई कुठे गेली आहे तुला काही सांगून गेली का? मला ना तिच्या हातची जरा कॉफी हवी होती. बाबा अहो आई मगाशीच बाहेर गेलीये, मी करते ना कॉफी. तू मुळात अभ्यास सोडून बाहेर का आली आहेस? हा, तुझा अभ्यासाला बस जा. तू दुसरं काहीही करायचं नाहीयेस अभ्यास सोडून. गो 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 अँड स्टडी. हॅलो, हा बोला ना. रमा, ए रमा, अगं पवित्रा आंटी कुठे गेली आहे तुला तरी सांगून गेली आहे का? नाही म्हणजे आज आपली सगळी ऑफिसेस बंद आहेत, मग कुठे गेली असेल ही? नाही माहित मला. हो येस, आज तर लावण्य सोल्युशन्स आणि परांचे ग्रुप ऑफ कंपनीजला सुट्टी आहे. म्हणजे पवित्रा कुठे गेली असेल? बरं मग माझ्यासाठी एक काम कर ना, मस्त कॉफी कर ना माझ्यासाठी, जरा फ्रेश वाटेल. हो आणते. थँक्यू. रमाची ही अवस्था खरंच पाहवत नाही. या सगळ्यातून तिला लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. येस गिरीश, युअर राईट. ऐक ना, तुला जर माझी काही मदत लागणार असेल तर मला सांग. आय एम देअर. लावण्या, थँक्यू. रमाची अवस्था बघवत नाही हो मला, आणि अशा परिस्थितीत कोणी काही करू शकत असेल तर त्या फक्त आणि फक्त तुम्ही आहात आजी. म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. राघवाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाहीये. धड खात पीत नाहीये, स्वतःच्याच विचारात दंग असतो. चहा घ्या. गुणी मुलं आहेत अगदी, पण त्यांच्या नशिबात काय असं तेच कळत नाहीये. हो ना शालिनी ताई, किती काही झालं तरी रमा आणि राघवचं लग्न व्हायलाच हवं. आमची दोघींची तशीच इच्छा आहे. रमा आणि राघव एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत. ते जर एकत्र येऊ शकले नाहीत ना तर दोघंही आयुष्यभर दुःखी राहतील. पण आता हे गैरसमज इतके झालेत ना की पुढे काय होणार काहीच कळत नाहीये. काय करायचं कसं करायचं माहिती नाही, पण एक नक्की, राघवाच्या चेहऱ्यावरचं हसू फक्त रमाच परत आणू शकते. आपण पुढे काय करू शकतो? म्हणजे आपण काहीतरी प्लॅन करायला हवा ना. इथे आता जास्त बोलणं योग्य नाही. भिंतीलाही कान असतात. तुमचा नंबर तुम्ही मला द्या, मी तुम्हाला फोन करेन. हो, मला तुमचा मोबाईल द्या, मी सेव्ह करून देते. आणि चहा घ्या. हा हो हो. आणि आजी, मला फक्त पवित्रा म्हणा. तुमच्यासाठी जशा शालिनी ताई आहेत तशीच मी आहे. हे उत्तम बोललीस बघ. आणि अजून एक रिक्वेस्ट होती. अगं बोल की मग. राघवला म्हणावं की रमाला भेटणं, तिच्याशी बोलणं टाळू नको. आता त्या दोघांमध्ये इतकं अंतर निर्माण झालंय ना की ही गोष्ट रमानी खूप मनाला लावून घेतली. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावू त्याला. येते मी. बाबा 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 मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी आउट स्टेशन जायचंय. बरं. गिरीश, काय नुसतं बरं? कुठे, कधी, कुणाबरोबर काहीच विचारलं नाहीस तू? तू विचारशीलच ना, ते माहित होतं म्हणून मी नाही विचारलं. आउट स्टेशन तर रमाला पाठवायला हवं. म्हणजे सगळ्या अरेंजमेंट मलाच करायला हव्या. गिरीश, तुम्हाला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर जाऊ, म्हणजे फॅमिली पण एकत्र असेल आणि नवीन ठिकाणी एन्जॉय करताना ती सगळं विसरून नाही जाईल. व्हॉट डू थिंक? नॉट अ बॅड आयडिया.
मी विचार करतो हा त्यावर. But please think positively, okay? राघव, काय मग काय म्हणते आजीची लाडूबाई? तू मला स्वतःहून कॉल केलास. आय एम रिअली व्हेरी हॅपी. अच्छा, म्हणजे तू हॅपी आणि मी? रमा, तुला बघून मी सुद्धा खूप खुश आहे का? बरं असो, आजी म्हणत होती. आता काहीच बोलू नकोस, मला आता फक्त तुला बघायचं. रमा, रमा, अगं काय कुठे हरवली आहेस? माझ्याकडे पहिल्यांदा बघत असल्यासारखी काय बघते सगळी? मी तुला एकदा म्हणाले ना, मला आता फक्त तुझ्याकडे बघायचं. त्यामुळे गपचूप उभा राहा. राघव, तू इथे तिथे काय बघतोस? आता फक्त माझ्याकडे बघायचं. अगं